हातामध्ये तुतारी घेतली आहे, त्या तुतारीला आपल्याला मतदान करायचं आहे. पण मामाच्या अंतरंगात जर आता पाहिलं तर आजही भगवाच आहे, हे सुद्धा इकडल्या शिवसैनिकांनी विसरू नये. त्याच्यामुळे बाळा मामा आपला सगळ्यांचा माणूस आहे. आणि मी यासाठी जिथे आज खरं म्हणजे मला इथे यायला अजिबात वेळ होता. पवार साहेबांनी हात पकडला आणि एकदा साहेबांनी हात पकडला की तो हात सोडता येत नाही. मी इथे आलो ते बाळा मामाला आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. आणि कल्याणमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेची सुद्धा ताकद काय आहे हे आपल्याला दाखवण्याची संधी आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा निरोप समारंभ सध्या ठिकठिकाणी चालू आहे. आणि त्यांचा निरोपाची शेवटची सभा 17 मेला मुंबईमध्ये होते आणि त्यासाठी दिल्लीतून अरविंद केजरीवाल येत आहेत. आता मोदी तो गयो, मोदी आता येत नाही. ही तुम्ही मनाशी पक्की खुणगाड बाळगा आणि मतदानाला उतरा. ईव्हीएम बीव्हीएम हे डोक्यातून काढून टाका, काही होत नाही आहे. मतदान वाढवा, मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि आपल्या बाळ्या मामांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या आणि कपिल पाटीलला कायमचं धक्क्याला लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. धन्यवाद साहेब. मी आपल्याला वचन देतो की इथे प्रत्येक जण झालाय मामाचा माणूस, कारण मामाच आपल्या कामाचा माणूस. आणि आठवतं 2 वर्षापूर्वी तो हेलावणारा प्रसंग, उद्धवजी खुर्चीवरून खाली उतरले, अख्खा महाराष्ट्र रडला, माझी बायका पोरं रडली. लक्षात ठेवावं गद्दारांनी, लक्षात ठेवावं गद्दारांनी, चिडलेला शिवसैनिक परवडला, रडलेला भयंकर असतो. येत्या 20 तारखेला ते आम्ही दाखवून देऊ. आणि यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि संपूर्ण देशाचं अस्वस्थ मनाला वाचा फोडत सुटणारे माननीय ॲडव्होकेट असीमजी सरोदे साहेब. या मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील, भारतातीलच सर्वात आदरणीय व्यक्तिमत्व माननीय शरदचंद्रजी पवार. अनेक लोकांनी टोचून बोलल्यावर, अनेक लोकांनी अपमान केल्यावर, अनेक लोकांनी बेताल वक्तव्य त्यांच्याबद्दल केल्यावरही ज्यांनी कधीही उद्धटपणे, रागीटपणे उत्तर दिलं नाही आणि भारताची खरी संस्कृती जपत त्यांना अत्यंत सभ्यतेने उत्तर दिले, ते शरद पवार खरोखरच आजच्या राजकारणातील आदर्श आहेत असं मला वाटतं. या मंचावर उपस्थित जितेंद्र आव्हाडजी, जयंत पाटील साहेब, इथले उमेदवार बाळ्यामामा आणि सर्व उपस्थित नेतेगण. आम्ही निर्भय बनोतर्फे साधारणतः 68 सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि आता 75 सभा होतील पूर्ण निवडणुका होईपर्यंत. आणि जो लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे त्यातून हे दिसते की नरेंद्र मोदींच्या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहेत. नरेंद्र मोदी हा माणूस अत्यंत धर्मांध, अवैज्ञानिक आणि बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे. आता हा माणूस असं म्हटलं तर काही जणांना राग येतो, ते म्हणतात पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाचा अपमान करतात. माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी पंतप्रधान पदावर बसून त्या पदाचा अपमान केलेला आहे त्या माणसाच्या कामाचं विश्लेषण करण्याचा नागरिकांना हक्क आहे. यांनी हिंसाचाराला नेहमी बढावा दिलेला आहे आणि माणसाचं श्रम, प्रतिष्ठा, घाम, प्रामाणिकपणा, निष्ठा या सगळ्यांचा अपमान करत त्याला पायदळी तुडवत जे राजकारण अस्तित्वात आणलेलं आहे त्याला भारतीय जनता कंटाळलेली आहे. एक अस्वस्थपणाचा काळ आहे ज्यातून आपण सगळेजण जातो आणि मतदार म्हणून आता सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका या 2024च्या निवडणुकीत आपल्याला करायची आहे. कारण की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी नाही. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे अशी नाही. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी सुद्धा नाही, तर ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे.
आणि आपण लोकशाहीच्या बाजूने उभं राहायचं असं ठरवणं आज आवश्यक आहे. एका विस्कटलेल्या लोकशाहीचा चेहरा नरेंद्र मोदींनी आणि अमित शहांनी जो आपल्या समोर 10 वर्षात मांडलेला आहे तो अत्यंत भयानक आहे. संविधानाची संपूर्ण मोडतोड करणं, यंत्रणांचा गैरवापर करणं, याबद्दल मी काही वारंवार बोलत नाही, सगळेजण वक्ते बोललेले आहेत. ही निवडणूक आपल्या नागरिकांच्या स्पंदनांचा आवाज असली पाहिजे आणि म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप यांना पाडायचंच असं आज ठरवावं लागेल. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, त्यापूर्वी काही 2-3 नेत्यांना अटक झाली. संजय राऊत इथे होते, त्यांना सुद्धा अटक झालेली होती. अटकेचं सत्र यांनी जे सुरू केलं ते सुडातून कायद्याचा गैरवापर, याचं एक अत्यंत वाईट उदाहरण आहे, ज्याची दखल जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी घेतलेली आहे की कायद्याचा असा गैरवापर, पोलिसांचा आणि यंत्रणांचा असा गैरवापर इतर कोणत्याही देशामध्ये केला नाही, तेवढा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर त्यांना सतत विचारण्यात आलं की पासवर्ड द्या, कोडवर्ड द्या. त्यांना अटक का झाली? दारूबंदीच्या धोरणामध्ये भ्रष्टाचार असल्याबद्दल अटक झाली असं आपल्याला वाटत असेल तर मी आपल्याला सांगतो ते चूक आहे किंवा अर्धसत्य आहे. त्या आड यांना कोडवर्ड जो आहे तो पाहिजे आहे अरविंद केजरीवाल यांच्या कॉम्प्युटरचा आणि त्यांच्या मोबाईलचा, जे सतत पोलीस मागत होते. लक्षात घ्या, अरविंद केजरीवाल हे IRS आहेत. त्यांना रेव्हेन्यूमधले सगळे घोटाळे कसे होतात, त्या भ्रष्टाचाराची आकडेवारी कशी काढायची, कागदपत्र कोणते काढायचे, हे सगळं माहिती आहे. आणि त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या भ्रष्टाचाराचा कागदाचा चिठ्ठा जमा केलेला आहे, म्हणून यांना अटक झालेली. कोर्टात जे झालं ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे की अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा प्रश्न विचारला की मुझे क्यों अटक की है, मुझे क्यों अरेस्ट किए हैं, तेव्हा ॲडव्होकेट सॉलिसिटर जनरल, असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणाले, राजू, की कारण आपल्या विरुद्ध जबाब देण्यात आलेला आहे की तुम्ही भ्रष्टाचार केला आहे म्हणून तुम्हाला अटक झालेली आहे. अरविंद केजरीवाल यांनी लगेच कोर्टासमोर म्हटलं की जर माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला म्हणून अटक झालेली आहे तर माझा आत्ता आरोप आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदीवर की त्यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे, तुम्ही त्यांना अटक कराल का? कायद्याचं वास्तव लक्षात घ्या की केवळ कोणीतरी आरोप केला आणि आपलं नाव घेतलं म्हणून त्याच्यासाठी अटक होत नसते. पण यांनी ही अटक घडवून आणली. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाला पहिल्यांदा भारतामध्ये अटक झालेली आहे. लोकशाही विरोधी हे वागतात, संविधान विरोधी हे वागतात, याचे अनेक अशी उदाहरणं आपल्याला देता येतील. अरविंद केजरीवाल यांनी भाषण करताना बाहेर आल्यावर सांगितलं की नरेंद्र मोदी 1 वर्ष राहणाऱ्यानंतर अमित शहा पंतप्रधान होणार, कारण की यांच्या याच्यात 75 वर्ष ही अट आहे. इतर पक्षातल्या लोकांना हे हिनवतात, चिडवतात, वयावरून काही बोलतात आणि शेवटी अमित शहाला सांगावं लागलं की भाजपच्या घटनेमध्ये 75 वर्ष अशी अट नाही, त्यामुळे नरेंद्र मोदीच राहतील, जर आले तर ते येणार नाही, गोष्ट वेगळी. पण मग प्रश्न विचारायला पाहिजे नागरिकांनी की मग तुम्ही जर 75 वर्षाची अट नव्हती तुमच्या राजकारणामध्ये तर तुम्ही लालकृष्ण अडवाणींना, मुरली मनोहर जोशींना आणि सुमित्रा महाजनांना का घरी बसवलं? ही दुटप्पी वागणूक करणारे नेते आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. काळवंडलेला आभाळ यांनी तयार केलेला आहे आणि याच्यातून सूर्यप्रकाशाचे किरण पडत आहेत आपल्यावर. आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीला भरपूर मतांनी निवडून द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. अपात्रता प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं. मी फक्त 2 ओळीत त्याच्याबद्दल बोलतो की सर्वोच्च न्यायालयाने बराचसा निर्णय देऊन हे प्रकरण राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही भारतीय संविधानातल्या 10व्या शेड्यूलच्या 6व्या परिच्छेदानुसार तुम्ही विधानसभा अध्यक्ष म्हणून निर्णय घ्यायचा असल्यामुळे हे प्रकरण तुमच्याकडे पाठवत आहे. राहुल नार्वेकर यांनी 5.5 महिने जवळपास घेतले आणि त्यांनी निर्णय दिला की कोणीच अपात्र नाही. अत्यंत विलक्षण निर्णय आहे, कोणीच अपात्र नाही, सगळेजण पात्र आहेत. एकनाथ शिंदेकडचे पण पात्र आणि उद्धव साहेबांकडचे सगळे पात्र. हा निर्णय देताना त्यांनी काय सांगितलं, कारण काय दिलं? त्यांनी कारण दिलं की कोणीच अपात्र नाही, कारण हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे, हे पक्षांतर विरोधी कायद्याचं प्रकरण नाही. आपण सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारायला पाहिजे. 6व्या परिच्छेदानुसार पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण असेल तरच तुम्हाला निर्णय घेण्याचा हक्क होता. जर हे पक्षांतर्गत वादाचा प्रश्न होता तर तुम्ही याच्यावर निर्णय का दिला? सर्वोच्च न्यायालयाला 1 पानाचं पत्र ठेवून तुम्ही पाठवून द्यायला पाहिजे होतं प्रकरण परत की मी हे प्रकरण हाताळू शकत नाही. पण खोटारडेपणाचा कळस इतका झालेला आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारीपासून तर राहुल नार्वेकरांपर्यंत सगळ्या पदावर बसलेल्या लोकांचा गैरवापर करण्यात आला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला. मग ही जी
बेकायदेशीरतेची बाराखडी महाराष्ट्रात तयार केली, त्याला कारणीभूत कोण आहे? त्याला कारणीभूत आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या स्वच्छ आणि साध्या राजकारणाला ज्यांनी कीड लावलेली आहे ते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. मग तीच बाराखडी गिरवत अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला. ठरल्याप्रमाणे इलेक्शन कमिशननी त्यांना राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळाचं चिन्ह त्यांना दिलं. ठरल्याप्रमाणे सगळा निर्णय झाला. घड्याळाचं चिन्ह शरद पवार साहेबांच्या हातून अक्षरशः हिसकून घेण्यात आलं. पण शरद पवार साहेब सुद्धा कसलेले नेते आहेत. घड्याळाचं चिन्ह तर अजित दादांनी हिसकून घेतलं, पण हिसकताना शरद पवार साहेबांनी त्यातले सेल काढून घेतले. आज परिस्थिती अशी आहे की अजितदादांच्या बाजूनी मतदार नाही. उमेदवारांचा शोध त्यांना घ्यावा लागला. काही मोठे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि रस्ते बांधणारे लोक त्यांच्याकडून असतील, पण पैशांनी निवडणुका जिंकता येत नाही हे सुद्धा त्यांना आता शिकायला मिळतं. देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही राजकारण आणलेलं आहे त्याच्यामधून लीडरचं राजकारण नष्ट करून मॅनेजर्स लोकांनाच लीडर म्हणून प्रस्थापित आपल्यासमोर केलेलं आहे. आणि हे राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं आहे. जय जवान जय किसान असा नारा दिला होता लालबहादूर शास्त्रींनी, पण नरेंद्र मोदींचा नारा काय आहे? मर जवान मर किसान हा नारा आहे नरेंद्र मोदींचा. शेतकऱ्यांचे हाल करणारे 3 कृषी कायदे केले. सगळ्यांनी सांगितलं, भारताचं कृषी मंत्रीपद भूषवलेल्या शरद पवार साहेबांनी सांगितलं की कायदे चुकीचे आहेत, ते मागे घ्या. त्यांनी मागे घेतले नाही. 700 शेतकरी मेले. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चालवण्यात आल्या. 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यांच्या लक्षात आलं की हे कायदे चुकीचे आहेत, ते कायदे परत घेतले. हे भारताचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचे लोक वरच्या जागी जाऊन बसलेले आहेत. यांनी सैनिकांसाठी सुद्धा अग्निवीर नावाची योजना काढली. त्याच्यामध्ये 3-4 वर्ष 5 वर्ष काम करायचं, नंतर ते रिटायर्ड, ज्या वयामध्ये लोक कामाला लागतात आणि अजून कसून काम करतात त्या वयामध्ये त्यांना रिटायर्ड करून टाकायचं. पेन्शन नाही, काही नाही. ही अग्निवीर योजना अत्यंत चुकीची योजना, युवकांना बेरोजगार करणारी योजना त्यांनी सुरू केली. राजकारणामध्ये सुद्धा महाराष्ट्रात त्यांनी असे 2 अग्निवीर तयार केले आहेत, ज्यांचं या निवडणुकीनंतर काहीच राहणार नाही, पेन्शन नाही, काही नाही, घरी बसायचं. ते 2 अग्निवीर आहेत, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. अत्यंत बेताल विधानं करणारे नरेंद्र मोदी मनोरंजक भाषण करतात. त्यांनी मागे एकदा सांगितलं, कोणत्याही राज्यात गेलं की त्यांचा तिथं संबंध असतो, त्या गावाशी त्यांचं जुनं नातं असते. त्यांनी तिथल्या रेल्वे स्टेशनवर चहा विकलेला असतो. त्यांनी सांगितलं मागे राजस्थानमध्ये की माझा राजस्थानशी खूप जुना संबंध आहे. महाराणा प्रताप यांचा जो चेतक घोडा होता त्याची आई गुजराती होती. आपल्याला एक लक्षात ठेवायचं की गाढवाची आई सुद्धा गुजराती होती. त्याच्यावरच लक्ष ठेवायचं. हे गायींबद्दल बोलतात आणि हे जे उद्धव ठाकरे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्ही गायींबद्दल बोलता, मग महागाईबद्दल का बोलत नाही? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मोदींच्या प्रतिमेवर ही निवडणूक लढवण्याचा ते भाजप जे प्रयत्न करत आहेत त्याच्याबद्दलचा विचार करायला पाहिजे. अनेक नेते यांचे कार्यकर्ते सांगतात की नरेंद्र मोदींची सभा आमच्या मतदारसंघात लावू नका. ते काहीही बोलतात, धर्मांध बोलतात आणि आम्हाला जे मिळणारे मत आहेत ते सुद्धा आता कमी होतात. ही नरेंद्र मोदींची घसरलेली पत आहे. निवडणुका मोकळ्या वातावरणात झाल्या पाहिजे असं वाटते आपल्याला, पण 2024च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिला उमेदवार सुरतमधून निवडून आलेला आहे. मुकेश असं त्याचं नाव आहे, पण आडनाव अत्यंत सार्थक आहे. त्याचं आडनाव आहे दलाल. दलाल निवडून आलेला आहे सुरतमधून पहिला उमेदवार म्हणून लोकसभेसाठी बिनविरोध कसा निवडून आला? काँग्रेसच्या उमेदवाराला 3 अनुमोदन देणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितलं आमच्या सह्या चुकीच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. आणि इतर अपक्ष उमेदवारांना कदाचित दबावाखाली अर्ज मागे घ्यायला लावले आणि मुकेश दलाल हा निवडून आला. कायदेशीरतेचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याच्याबद्दल काही लोक उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत की जर नॉट ऑफ द अबाऊ, नन ऑफ द अबाऊ हे बटन असेल ईव्हीएमवर, एक जरी उमेदवार असेल तरी आम्हाला नागरिकांना, मतदारांना हक्क आहे ते बटन दाबून सांगण्याचा की हा सुद्धा लायक नाही, तो आमचा अधिकार का काढून घेतला हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण एकूणच पाहिलं तर मोदी जे सतत पंडित नेहरूंसारखं वागण्याचा प्रयत्न करतात, कधी लहान मुलांमध्ये जाऊन बसतात. लहान मुलं आजकालचे हुशार आहेत, ते त्यांना प्रश्न विचारतात, यांना उत्तर देता येत नाही. आपण टी व्हीवर पाहिलेलं आहे.
मग त्यांना कोणीतरी सांगितलं किंवा त्यांना कळलं असेल, कारण की त्यांनी काही अभ्यास केलेला नाही, ते काही नरेंद्र मोदी शाळेत गेलेले नाही, त्यांचं कोणतंही खरं काही सर्टिफिकेट नाही. त्यांना कोणीतरी सांगितलं की पंडित नेहरू तासनतास देशासाठी काम करायचे, कमीत कमी झोपायचे. तर मग भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी पसरवलं की नरेंद्र मोदी देशासाठीच काम करतात, ते झोपत नाही, 2-3 तासच झोपतात. माझं आपल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आव्हान आहे की एक अट ठरवा की आपण याच्यानंतर ज्यांना निवडून देणार आहे ते रात्रीच्या वेळी नैसर्गिकपणे झोपणारा तो नेता असला पाहिजे. नरेंद्र मोदी झोपत नाही ही साधी गोष्ट नाही. जर ते झोपत नसतील तर कोणत्याही डॉक्टरला विचारा, मानसोपचार तज्ज्ञाला विचारा, हा मानसिक गंभीर आजार निर्माण करणारा प्रकार आहे. जो झोपत नाही तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही. जो झोपत नाही त्याची निर्णय क्षमता गमावून बसलेला असतो. जो झोपत नाही तो चिडचिडा, रागीट आणि द्वेषावर आधारित काम करणारा असतो. नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये सगळे सिम्पटम्स आपल्याला दाखवून दिलेले आहेत आणि त्यामुळे ते आजारी व्यक्ती आहेत, त्यांना झोपण्याची गरज आहे. यावेळेस 4 जूनला मतदान करून त्यांना झोपण्याची परवानगी द्या. कलम 370 बद्दल मी मुद्दाम बोलणार आहे. अमित शहा छातीटोकपणे सांगतात कलम 370 मी काढलं. देशप्रेम, देशासाठी जम्मू काश्मीर आपल्या भारतामध्ये विलीन करण्यासाठी आम्ही असं केलं, असं हे मिरवतात. त्यांचं संसदेतलं भाषण तुम्ही ऐका. त्यांनी सांगितलेलं होतं की 370चा पार्ट 1 सोडून बाकीचे आम्ही निष्प्रभ करीत आहोत. निष्प्रभ केलेले आहे ते लक्षात घ्या. पार्ट 1 आहे, 370 कलम आजही संविधानात आहे. आणि जो भाग काढलाय तो कशासाठी काढलाय? देशप्रेमासाठी काढला. काय होतं त्या दुसऱ्या भागामध्ये? त्याच्यात असं होतं की भारतातल्या इतर प्रांतांमधला कोणी व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही, हे विशेष दर्जाचं लक्षण होतं. यांनी ते 370 कलम देशप्रेमासाठी काढलं का याची तपासणी करताना आपल्याला दिसेल की आजपर्यंत 370 कलम काढल्यावर किती जणांनी जमीन खरेदी केली? 2 ते 3 जणांनी जमीन खरेदी केली. त्याच्यामधली सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे 57 एकर काहीतरी की 57,000 एकर जमीन ही गौतम अदानींनी विकत घेतलेली आहे. त्यांनी का विकत घेतली? कारण की त्या जमिनीमध्ये लिथियमचा मोठा साठा सापडलेला आहे. जगातला 7व्या नंबरचा लिथियमचा साठा जम्मू काश्मीरमध्ये सापडलेला आहे, ज्याच्यासाठी 370 कलम रद्द करण्यात आलं असं माझं मत आहे. देशप्रेमासाठी वगैरे काही करण्यात आलेलं नाही. 370 कलम रद्द झाल्याचं कुणालाच दुःख होणार नाही, इथे मंचावर बसलेल्या पण आणि आपल्याला पण. त्याची प्रक्रिया सांगितली होती, ती प्रक्रिया पाळली पाहिजे एवढंच लोकांचं मत होतं. सगळीकडे मोदींचे फोटो यांनी लावून ठेवलेले आहे. विमानतळापासून, रेल्वे स्टेशनपासून, बस स्टेशनपासून मुत्री घरापर्यंत नरेंद्र मोदींचे फोटो आहे. लोकांना एक सगळं किळसवाणं वाटायला लागलेलं आहे. शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे, याच्यानंतर जे सरकार बदलणार आहे एक वेगळा मंत्री याच्यासाठी नेमा, जिथे जिथे भारतभर नरेंद्र मोदींचे फोटो लावले ते काढण्यासाठीचं मंत्रालय करा. कारण की हा अतिरेक झालेला आहे यांच्या फोटोचा. गाय म्हैस असे विषय हे बोलतात. म्हैस तुमची घेऊन जातील एक असं म्हणतात. एक लक्षात ठेवा की ज्यांची गाय आहे, ज्यांची म्हैस आहे ती त्यांचीच राहणार आहे. आपलं लक्ष केवळ 2 गाढवांवर आता ठेवायचं. आपली लढाई गाढवांविरुद्ध आहे, कारण आपणच गाढवांना वरती बसवला, ते स्वतः चढू शकले नसते. लक्षात घ्या, नरेंद्र मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारलेला होता, कारण की हा हिंसक माणूस आहे, धर्माच्या आधारे हा हिंसा करणारा माणूस आहे, म्हणून अमेरिकेने सांगितलं अशा माणसाला आम्ही देशात येऊ देऊ शकत नाही. आपण सगळ्यांनी मतं देऊन त्यांना ताकद दिली. ही आपली भारतीय मतदारांची प्रतिष्ठा त्यांच्या मागे आपण लावली आणि आज मोदी सगळ्या देशात फिरत असतात. आणि म्हणून मला असं वाटते की आपण ही लोकांनी हातात घेतलेली जी निवडणूक आहे, विषारी प्रवृत्तीच्या विरोधातला हा लढा आहे. हिंदू लोकांनी आपल्या हातात घेतलेली लढाई आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदू याच्यामध्ये फरक आहे. आपण सगळेजण हिंदू आहोत. शिवाजी महाराजांचा भगवा आपला आहे, तुकाराम महाराजांचा भगवा आपला आहे. आपण चांगले हिंदू आहोत, ते वाईट हिंदू आहे, ते लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्यांचा राम सुद्धा नाही. राम 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 सतत नाव घेत असतात. राम आपल्या सगळ्यांचा आहे, त्यांचा तर नथुराम आहे. नरेंद्र मोदी जेव्हा संसदेमध्ये गेले, संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं. भारतीय समाज भावनाशील आहे. आपल्या सगळ्यांना वाटलं काय माणूस आहे की संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून संसदेत प्रवेश केला आणि सांगितलं की हे माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिर आहे. भारतीय लोक भारावून गेले. पण मी आपल्याला सांगतो, याच प्रवृत्तीच्या, यांच्याच संस्कृतीत वाढलेल्या नथुरामनी सुद्धा महात्मा गांधींना गोळी घालायच्या आधी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. नरेंद्र मोदींनी पायावर डोकं संसदेच्या ठेवून आज संविधानाची कत्तल चालवलेली ती थांबवायला पाहिजे. 4 जून केवळ मतमोजणीची तारीख नाही.
4 जून केवळ या लोकशाहीमध्ये काय होणार याच्या निकालाची तारीख नाही. आपण लिहून ठेवा, 4 जून ही भाजपमध्ये सगळ्यात जास्त भांडाभांडी आणि वाताहत होण्याची सुरुवात आहे. भाजप हा पक्ष जो सत्तेमुळे एकत्र आहे तो पक्ष फुटणार आहे, कारण की नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींविरुद्धचा लढा केवळ आपला नाही, भाजपच्या अंतर्गत सुद्धा तो सुरू झालेला आहे. म्हणून माझी विनंती आहे की ठामपणे या नरेंद्र मोदींच्या छळाविरुद्ध, अमित शहांच्या छळाविरुद्ध उभे असलेले उत्तुंग व्यक्ती शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे आणि भारतामध्ये उभा असलेला एक माणूस जो प्रेमाची पाठराखण करतोय, राहुल गांधी यांच्यासोबत आपण उभं राहू आणि या सगळ्यांना भरघोस मतदान देऊन आपण निवडून देऊ असा जनतेचा आवाज मी आपल्यासोबत मांडतो आहे. आम्ही 68 सभा घेतलेल्या असताना मला हे नक्की चित्र दिसते की यांच्या 185 पेक्षा जास्त जागा भारतामध्ये येणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी केवळ 10 जागा यांना मिळू शकतील आणि खूप मोठा पराजय भाजपला सहन करावा लागणार आहे. मोदींना पराजय सहन करता येतो का हे सुद्धा आपल्याला दिसेल, कारण की हिटलरची प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती काय करतात याचा सुद्धा इतिहास आपल्याला तपासावा लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेब, मी कोल्हापूरवरून आलो आहे. कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचा विजय नक्की करून इथे म्हात्रे पुत्रांच्या विजयाची खात्री बघायला मी आलो आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू शकतो या व्यासपीठावरून की हे चित्र सगळीकडे आहे, यत्र तत्र सर्वत्रे. कारण तुम्ही इतकाच सुंदर उमेदवार आम्हाला दिलेला आहे, जो परोपकारी आहे, लोकांसाठी धावून जाणारा आहे, ज्याच्या घराशी कोणी गेलं तर रिक्त असताना येत नाही. कोरोना काळात हजारो लोकांना या माणसानं औषधांची मदत केली आहे, त्यांचा ऑपरेशनचा खर्च केला आहे, हजारो लोकांना अन्नाची पाकिटं वाटपलेली आहेत. हा माणूस पैशासाठी राजकारणात येत नाही आहे बाळ्या मामा. ते म्हणतात मला हे जग सुंदर करून जायचं आहे, हे नाव मला कमवायचं आहे. आजही त्यांच्या काळजावर आणि कारवर माझ्या गुरुचं धर्मवीर नाव कोरलं आहे. कदाचित त्याच आनंदाने मला इथे पाठवलेलं आहे. साहेब, तुम्हाला सांगतो हा माणूस निश्चित विजयी होणार. तुम्ही आम्हाला चांगला उमेदवार दिला आहे, आम्ही तुम्हाला खासदार देणार आहे. फक्त एकच विरोधी खासदाराविषयी सांगतो. परवा शहापूरला आम्ही गेलो होतो आणि जाता जाता तिथे खासदार येणार होते तुमचे, आणि त्या ठिकाणी कमान लावली होती, त्यांचे कटलेट लावले होते, मोठमोठे काय काय ते कटआउट्स वगैरे लावले होते, आणि त्याच ठिकाणी एक माणूस लोटा घेऊन रस्त्याच्या कडेला झुडपाच्या आडोशाला चालला होता. माझ्या लक्षात आलं याला घाईची लागली आहे. मी ड्रायव्हरला म्हटलं जरा गाडी थांबवा, आपण गंमत करूया. त्या माणसाला म्हटलं कुठं चाललास? हे दिसत नाही का म्हणे. अरे म्हटलं तेव्हा खासदार येणार आहेत. काय होत नाही, आमचं कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. म्हटलं काय कॉम्प्रोमाइज झाले? आमचं खासदाराबरोबर ठरलेलं आहे. अरे म्हटलं काय ठरलं आहे? आमचं असं ठरलेलं आहे की एकदा का त्याला निवडून दिलं की ते तिथं काय घाण करतंय मी विचारायचं नाही, मी इथं काय करतोय त्यांना विचारायचं नाही. तर अशा पद्धतीची जनतेशी नाळ तुटलेले लोकप्रतिनिधी आहेत. आणि यानंतर मी थांबतोय. यानंतर मी जे कडवं आव्हान आहे देशद्रोह्यांसाठी आणि गद्दारांसाठी, तेच आव्हान म्हणजे आव्हाड साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब. बरं, आता शांत बसा. विचारमंचावर विराजमान या देशाचे नेते माननीय पवार साहेब, आमचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, आत्ताच त्यांनी नुकतं अभ्यासपूर्ण भाषण केलं ते असीम सरोदेजी, आमचे उमेदवार मामा, तुमचे आमचे मामा बाळ्या मामा, आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि मातांनो, मला स्त्रियांची एवढी गर्दी बघितली की विजयाची खात्री पटू लागते. एक स्त्री येते म्हणजे अख्खं घर येतं. आणि ह्या मोदींना सर्वात कंटाळलं कोण असेल तर आमच्या भगिनी कंटाळल्या आहेत. 2014ला आले तेव्हा काय म्हणाले? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आता तर असे फटके बसत आहेत त्या महागाईचे की विचारता सोय नाही. गॅस किती होतं 2014 साली?
आज किती आहे? डाळ किती होती 2014 साली? 60 रुपये 60. आज किती आहे? 200. तेव्हा आजींनी सांगितलं कोपऱ्यातनं, तुम्ही नवीन बायका बाजारात जात नाहीत आजी, त्या आजींना बरोबर माहिती आहे. महागाईचा उच्चांक झालाय. मनमोहन सिंग यांचं कौतुक काय, तर 2008 साली जेव्हा जागतिक आर्थिक मंदी आली आणि क्रूड ऑइलचे भाव जेव्हा गगनाला भिडले, तेव्हा मनमोहन सिंगांनी या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर ठेवले. कारण का एकदा पेट्रोल आणि डिझेल वाढलं की सगळ्या किमती वाढतात. आपला पेट्रोल आणि डिझेलचा भाव जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा भाव 130 रुपये डॉलर होता, तेव्हा आपले 60 ते 63 रुपये डिझेलचा भाव होता. त्याच्यानंतर क्रूड ऑइलचा भाव जेव्हा $30 आला, आपला पेट्रोल डिझेलचा भाव 80 रुपयावर गेला. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? की जेव्हा महाग क्रूड ऑइल होतं तेव्हा मनमोहन सिंग स्वस्तात पेट्रोल विकत होते, आणि जेव्हा स्वस्तात क्रूड ऑइल आलं तेव्हा मोदी साहेब महाग डिझेल पेट्रोल विकत होते. कारण का इकॉनॉमिक्सचा आपला काय संबंध आहे? या देशाचं 2010 साली काहीतरी 50 लाख कोटी वगैरे कर्ज होतं. आता किती आहे माहिती आहे? 250 लाख कोटी. चौपट करून टाकलं. पैसे कुठे गेले काय कळलंच नाहीये. कुठेही स्वस्त नावाची गोष्ट नाही. आणि टॅक्सेशन तर असं वाढवलंय की ते गरीबाला कळतही नाही. शेतकऱ्यांना असं ते सांगतात की आम्ही 8,000 रुपये देतो. 8,000. तो शेतकरी बिचारा 1 लाख रुपयाचं फर्टिलायझर म्हणजे खत आणायला गेला की त्याला 18% GST बसते. म्हणजे तो किती भरतो? 1,18,000. त्या 18,000 8,000 काढले आणि तुझ्या खिशात टाकले, तरी तुझं नुकसान किती झालं? 10,000 रुपये गेले ना गरीब बिचारा शेतकऱ्याचे. असे एडं बनवतात ते लोकांना. सगळ्यावरती GST. म्हणजे तुम्हाला उद्या जयराम श्रीराम जयराम श्रीराम जयराम श्रीराम करायचं असेल, म्हणजे अंतयात्रा काढायची असेल, तर अंतयात्रेच्या शेवटच्या वस्तूवर देखील 18% GST आहे. म्हणजे जातानाही हे सरकार लोकांचं पाकिट मारतं, एवढं लक्षात ठेवा. मी सहज मित्राबरोबर जेवायला बसलो होतो हॉटेलमध्ये. अमेरिकेतनं मित्र आला होता. 4-5 वर्ष झाली होती त्याला जाऊन. GST नव्हतं तेव्हा. म्हटलं चल जाऊया. बसलो आम्ही जेवायला. तो बाहेर ना आला होता म्हणून त्याचा आग्रह होता, मी बिल भरीन, आय विल पे द बिल, आय विल पे द बिल. म्हटलं बर. त्याने बिल हातात घेतलं आणि म्हणाला रे अरे जितेंद्र एवढं काय आहे? म्हणाला रे अरे जितेंद्र एवढं काय आहे? म्हटलं नाही, मोदींचा एक अज्ञात माणूस पण आपल्याबरोबर जेवून जातो, त्याचं बिल ते अधिकच लावतात, त्याला GST म्हणतात. या GSTनी या कल्याण डोंबिवली मधल्या छोट्या व्यापाऱ्यांचं वाटोळं केलंय. वाटोळं. कारण का त्यांना स्मॉल चेन म्हणजे छोटी दुकानं उद्ध्वस्त करायची आहेत. हे एकदा छोटे व्यापारी गेले की हे सगळं व्यापार, रिटेल आउटलेट, मोठे मोठे मॉल, मोठे मोठे रिटेल आउटलेट, जे भारताच्या गरीब नागरिकांना परवडणारच नाही, फक्त स्वप्नभरात वाटतील, ते रिटेल आउटलेट तयार करायचे आणि ते सगळे अदानी अंबानींना द्यायचे. गरीब माणूस नकोच आहे आम्हाला. गरीब माणसाच्या तोंडातलं काढायचं आणि त्या श्रीमंतांच्या घशात टाकायचं, ही प्रवृत्ती ह्या सरकारची आहे. बोलताना मोठी मोठी आश्वासनं दिली. 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 ह्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू. 5 ट्रिलियन जाऊन द्या, मोजायला जाऊ नका.
किती शून्य आहेत हे तुम्हाला सभा संपेस तर समजणार नाही. पण त्यांनी आपल्याला सांगितलं 5 ट्रिलियन इकॉनॉमी करणार. मी सांगतो त्यांच्यातल्या एका मंत्र्याने येऊन सांगावं की 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काय असते. बरं करूया 5 ट्रिलियन इकॉनॉमी. म्हणून मी निर्देशांक बघितला की बाबा भारताचा क्रम किती आहे. तर आजच्या तारखेला भारताचा क्रम हा 149वा आहे आणि आपल्यापेक्षा वरती नेपाळ आणि बांगलादेश आहेत. भुकेचा निर्देशांक म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये भुकेले लोक किती आहेत. तर भारताचा क्रमांक 126वा लागतो. म्हणजे कुठेही नंबराची बरोबरी आपण कोणाशी करू शकत नाही. ते मोठ्या गमजा मिरवतात की मी 80 कोटी लोकांना जेवण घालतो. आम्ही फुकट जेवायला बसलोय काय. तुम्हाला कोणाला फुकट जेवण दिलं तर आवडेल का. मला हात उंचवून सांगा आवडेल का. अरे चला आम्ही मेहनत करणारी मराठी माणसं आहोत. घाम गळतो. लाचार करता काय आम्हाला. 80 कोटी लोकांना जेवण घालणं म्हणजे या देशाला लाचार करणं आहे. एकीकडे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सांगितलं होतं स्वावलंबी व्हा आणि इथे हे लाचार आणि परावलंबी करतायत. त्याचं कारण एकच, लाचार आणि परावलंबी झालेला माणूस हा हाताखाली येतो. हाताखाली. आणि जो हाताखाली येतो तो नंतर दिलेले आदेश पाळायला लागतो आणि इथेच हुकुमशाही जन्माला येते. आणि म्हणून हे सगळी तयारी करायची आहे. म्हणून मोदी महाशय हे सगळं करत असतात. फुकटचं 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 फुकटचं. आणि दुसऱ्यांनी दिलं की काय तरी त्यांनी शब्द वापरला त्याला, रेवडी रेवडी. काय माहित कुठनं शब्द सोडून आणतात. म्हणजे दुसऱ्यांनी केलं, हम करे तो वो करे तो भ्रष्टाचार और हम करे तो. त्यामुळे या देशातली एकंदर परिस्थिती, राजकीय परिस्थिती. कर्नाटकचं सरकार कसं पाडलं. आमदार फोडून. मध्य प्रदेशचं सरकार कसं पाडलं. आमदार फोडून. महाराष्ट्राचं सरकार कसं पाडलं. आमदार फोडून. गोव्याचं सरकार कसं पाडलं. आमदार फोडून. लोकशाहीची गळचेपी चालू आहे. कारण ह्यांना लोकशाहीच नको आहे. या देशातली विविधता जपली पाहिजे. या देशामधली विविधता हीच या देशाची ताकद आहे. हे ओळखणारे 2-3 माणसं या जगात देशात जन्माला आलेली होती. एक गांधी, एक नेहरू आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर. जर या देशाला लोकशाही हवी असेल तर कुठली लोकशाही द्यायची. तेव्हा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी होती. म्हणजे अमेरिकेत जी डेमोक्रेसी आहे त्याचा एक विचार झाला, इंग्लंडचा एक विचार झाला. पण या सगळ्यांमधनं एकत्र काढून बाबासाहेबांनी सगळ्या जागतिक संविधानांचा विचार केला, सर्व धर्म पुस्तकांचा अभ्यास केला आणि आपल्यासाठी संसदीय लोकशाही निर्माण केली. संसदीय लोकशाही का. तर गुजरात मधली संस्कृती ही आसाममध्ये नाही, आसामची संस्कृती केरळामध्ये नाही, केरळाची संस्कृती कन्याकुमारीमध्ये नाही, काश्मीरची संस्कृती ही महाराष्ट्रात नाही. ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्कृतींनी, संस्कारांनी आज झालेला देश मात्र एकत्र आहे. त्याचा धागा विणलेला आहे, तो तुटू नये म्हणून भारतीय संविधानाचं निर्माण झाला. भारताची ओळख जगामध्ये काय आहे. कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. वाणी म्हणजे तुमचा वाणी नाही, वाणी म्हणजे भाषा. भाषा. या भारतामध्ये अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म असताना देखील हा भारत एक राहिला. कारण की या भारताचं संविधान एक आहे. या संविधानाने आपल्याला विणून ठेवलंय. आणि म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी, ही संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी,
ही लढाई आहे. ही लढाई बाळ्या मामा विरुद्ध कोण आहे ते कपिल पाटील अशी नाही आहे. ही लढाई भारताचे लोक विरुद्ध भाजप आहे. कारण का मी भारताचा लोक, आम्ही भारताचे लोक म्हणजे संविधान, जे आमचं संविधान धोक्यात येत आहे याचा अर्थ भारताचे लोक धोक्यात येत आहेत आणि आम्हाला संविधान वाचवायचं आहे. या संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला, हुकुमशाही टाळण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला, महाराष्ट्राचे 2 प्रतिभावंत नेते उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले, ते एक शरद पवार आणि दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे. लहानपणी गाणं जुग जुग जा आणि नगाडी, फुलांच्या रेषा हवेत जाडी, पळती जाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आपल्याला सगळ्यांना मामाच्या गावाला माहिती का म्हणत लहानपणी गाणं जुग जुग जा आणि नगाडी, फुलांच्या रेषा हवेत जाडी, पळती जाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आपल्याला सगळ्यांना मामाच्या गावाला जायचंय आणि मामाला दिल्लीला पाठवून आपण त्याच्या गावी जाऊया. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, निष्ठेचं प्रतीक आणि राजकारणातलं एक लोभस व्यक्तिमत्व माननीय जयंतरावजी. वेळ बराच झालाय त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. व्यासपीठावरील आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, जितेंद्र आव्हाडजी, असीम सरोदेजी, ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोय, ते आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा, उपस्थित असणारे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष वंडारशेठ पाटील, विद्याताई वेखंडे, महेश तपासे, सुधीर वंडारशेठ पाटील, स्वप्नील रोकडे, राज जोशी, सारिकाताई गायकवाड, या निमित्तानं उपस्थित असणारे सचिन पोटे, सलील देशमुख, विजयराव साळवी, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सगळेच विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडून झालेले आहेत. मी एकच मुद्दा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. आपण सगळ्यांनी, आव्हाड साहेबांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये या देशावर कर्ज आहे हे आपणा सर्वांना सांगितलं. हे कर्ज फिटत असताना आपल्या देशातल्या सरकारने काय काय केलं आणि एवढा पैसा कुठं गेला याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केलाय की नाही मला माहीत नाही. आज या देशामध्ये एवढं मोठं कर्ज उभं करण्यात आलं, त्यात देशातल्या श्रीमंत मोठ्या उद्योगांना वन टाइम सेटलमेंट, बँकेने तोटे सोसून ॲडजस्टमेंट करून कर्ज कमी करून देणं, ही कंपनी दुसऱ्या कंपनीला विकताना बँकेने तोटा सहन करणं, असे फार उद्योग केले. मी एक 2-3च उदाहरणं आपल्याला सांगतो कारण वेळ फार कमी आहे. DHFL नावाची कंपनी आहे, 91,000 कोटी रुपये बँकेला येणं होतं. बँकेनं पिरामल उद्योग समूहाला 37,000 कोटी रुपयाला ही कंपनी देऊन टाकली. 60% हेअरकट बँकेने घेतला. 53,750 कोटी रुपये बँकेने सोडले. व्हिडिओकॉनच्या 13 कंपन्या 79,000 कोटी रुपये बँकाला येणं होतं. वेदांता फॉक्सकॉनवाला तो वेदांता त्याने 2,962 कोटीला या कंपन्या विकत घेतल्या. 95% तोटा बँकेने स्वीकारला. 76,381 कोटी बँकेचे गेले. शिवा इंडस्ट्रीज नावाच्या इंडस्ट्रीजला वन टाइम सेटलमेंट केलं. 4,863 कोटी रुपयाचे 318 कोटीवर वन टाइम सेटलमेंट केलं आणि बँकेने 93% फटका स्वीकारला. 4,500 कोटी रुपये बँकेने सोडले. हे 3 उदाहरणं आहेत, बरीच उदाहरणं आहेत माझ्याकडे. मी यासाठी सांगतोय, या देशातल्या बँकांनी वरून फोन आल्यानंतर या मोठमोठ्या लोकांना ही कंपनी त्यांच्या ताब्यात देण्याचा उद्योग केला आणि म्हणून या देशातल्या बँकांना खड्डा पडला. तुम्ही म्हणाल आपल्याला काय देणं घेणं आहे, बँकांना खड्डा पडला, आपल्याला थोडं आपलं चाललंय कल्याणमध्ये सगळं व्यवस्थित. पण तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही की बँकांना तुमच्याकडून ही वसुली करण्याचा अधिकार देखील देण्यात आला.
आज तुम्हाला बँकेत पैसे भरले, बँकेतनं पैसे काढले की बँकेचा लगेच मेसेज येतो, तुमच्या खात्यातून 5,000 रुपये काढले, 3,000 रुपये भरले. हे जे मेसेजची सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसला तुम्हाला दर महिन्याला 18 रुपये चार्ज केले जातात. म्हणजे वर्षाला 216 रुपये तुमच्या खात्यातून ऑटोमॅटिक काढले जातात. भारतामध्ये 291 कोटी खाती आहेत. आम्हा भारतीयांच्या खिशातून या सगळ्या बँकांची धन करण्यासाठी 63,000 कोटी रुपये दरवर्षी काढले जातात. 291 कोटी खात्यातून 63,000 कोटी रुपये या देशातल्या बँकांना गोळा करण्याची सर्व्हिस दिली आहे, म्हणून त्याच्यावर फी आकारण्याची परवानगी देण्यात आली. तुम्ही बाजारात जाऊन क्रेडिट कार्डवर पैसे दिले कोणाला तर 2-2.5-3% कमिशन जातं. जगाच्या पाठीवर 0.5% देखील हे व्यवहार होतात. पण आमच्या देशामध्ये आज आपल्या सर्वांना आपल्याकडून बँकांनी कितीही पैसे घेतले तर चालतात अशी व्यवस्था झाली आहे. कारण श्रीमंत वर्गाला यांनी फार मोठी सवलत करून दिलेली आहे. तुम्ही कल्याणमध्ये राहणारे सगळे आहात. कल्याण, अंबरनाथ या सगळ्या भागातल्या जनतेला कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सकाळी उठायचं, कामाला जायचं, संध्याकाळी परत यायचं. मगाशी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, तुम्ही आता श्वास घेण्यावरच जीएसटी राहिलेला आहे. फक्त ऑक्सिजनला अजून जीएसटी लागलेला नाहीये. पण या देशामध्ये सामान्य माणसाने जे खरेदी केलं त्या सगळ्याला आता कर आहे. आमचं सरकार होतं, महाराष्ट्राचा अर्थमंत्री आम्ही होतो, त्यावेळी देशात व्हॅट आला. त्यावेळी आम्ही सगळ्या देशातल्या अर्थमंत्र्यांनी बसून ठरवलं की गरीब माणूस ज्या वस्तू वापरतो, जास्त वापरतो, त्या सगळ्या करमुक्त असल्या पाहिजेत. तुमची चप्पल पायातली देखील 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या खाली असली तर त्याच्यावर कर घेऊ नये अशी व्यवस्था आम्ही केलेली. तुमच्या साडीवर कर नाही, तुमच्या कपड्यांवर कर नाही, शर्टवर नाही, पॅन्टवर नाही, टोपीवर नाही, कशावरही त्यावेळी कर नव्हता. मोदी साहेबांनी या देशात हवा सोडून सगळ्यावर आता कर लावलेला आहे. तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर जरा अभ्यास करा. मोबाईल रिचार्ज करायला देखील आता पैसे वाढलेले. गॅस काय तुम्ही खरेदी कराल त्याच्यावर तुम्ही 50,000 रुपयात तुमचं घर चालवत असाल तर 9,000 रुपये आपण जीएसटी भरतो 18%. मिनरल वॉटर घेतलं तरी त्याच्यावर 18% टॅक्स आहे. 2 व्हीलर मुलांना हौशेनं घेतली तर त्याच्यावर 28% कर आहे. 4 चाकी गाडी घ्यायला गेला, 2 चाकी गाडी घेतली, बुलेट घेतली 2 लाखाची तर त्याचा 2,56,000, परत 11% त्याच्यावर 2% वेगळा सेस, 11% वेगळा रोड टॅक्स, 2.5-3 लाखावर बुलेट जाते. 4 लाखाची 4 चाकी गाडी घेतली तरी 28%च कर आणि 2 चाकी घेतली तरी 28%. कारण मोदींच्या चष्म्यात श्रीमंत आणि गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय याच्यात फरक करायचा नाही हे धोरण यांनी स्वीकारले. जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी असा जीएसटी चुकीच्या पद्धतीने लावला त्या देशातली सरकारं बदललेली आहेत, याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या. आणि म्हणून आसिम सरोदे मगाचपासून सांगतायत की बदल शक्य आहे आणि बदल होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत बाळ्यामामांच्या सारखा एक नवा चेहरा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणलाय. बाळ्यामामांच्या मागे आपल्या सगळ्यांनी ताकद उभी केली तर या शहरातले अनेक प्रश्न आहेत. आमच्या उमेश बोरगावकर, आमचे एनसीपीचे माजी गटनेते यांनी अनेक आंदोलनं या भागात केली. बीएसयूपीच्या प्रकल्प बाधितांसाठी घरं पात्र बाधितांना मिळालीच नाहीत, दुसऱ्यांनीच त्याचा ताबा घेतलेला आहे. ही बीएसयूपीची अवस्था आहे. उल्हास नदीमध्ये प्रदूषण झालेलं आहे, सगळ्या जलपर्णीनं नदी भरलेली आहे. उल्हासनगरचंच पाणी आपण सगळे पित असतो, पण त्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी या देशाच्या दिल्लीच्या सरकारमध्ये गेलेल्या माणसानं आपल्यासाठी काही केलेलं नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा विचार करून उद्या मतदान करा. काही लोक म्हणतात मोदी साहेबांनी राम आणला. आम्ही आजपर्यंत ऐकू होतो देवामुळे माणसं पृथ्वीवर येतात.
देवामुळं माणसं पृथ्वीवर येतात, देवानं आपल्याला जन्माला घातलं असं आपण समजतो. पण हे आता भारतीय जनता पक्ष एवढा पुढे गेलेला आहे, हेच देवाला आणायला लागले. राम आधीच होता आपल्या सगळ्यांच्यात, आणि त्यामुळं रामाला पुढं करून निवडणुका लढवण्याचं काम काही लोक करतायत. आपण आपला व्यवहार, आपलं जीवनमान, आपल्या समस्या, या देशात सगळ्यात मोठी समस्या महागाई आहे, या देशात सगळ्यात मोठी समस्या बेरोजगारी आहे, आणि म्हणून आमच्या पक्षाने एक जाहीरनामा जाहीर केलेला आहे. आम्ही 10च खासदार लढवतोय, त्यातले 7-8 निवडून येतील याची मला खात्री आहे, पण काँग्रेस पक्षही जास्त जागा लढवते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या देशामध्ये गॅसचं सिलेंडर जे आज 900 आणि 1100 रुपयावर नेलं होतं यांनी, आमचं दिल्लीमध्ये सरकार आलं तर या भारतामध्ये गॅसच्या सिलेंडरच्या किमती 500 रुपये आम्ही करू, 500 रुपयाच्या वर कुठलंही सिलेंडर जाणार नाही, ही आम्ही घोषणा केलेली आहे. आमचं सरकार आलं तर भारतातल्या गरीबातल्या गरीब घरामध्ये चूल पेटणार नाही अशी समस्या असेल, अशा घरामध्ये दरवर्षी आम्ही 1 लाख रुपये देऊ. त्या माऊलीला चिंता वाटली नाही पाहिजे की आपली चूल पेटेल की नाही, ही गरिबांची व्यवस्था देखील आमच्या जाहीरनाम्यात आहे. आपली मुलं डिग्री होतात, डिप्लोमा होतात, हेलपाटे घालत सगळीकडे हिंडतात, आणि त्यांना प्रवासालाच इतका खर्च होतो की वडील हैराण होऊन जातो, मुलाला नोकरी मिळत नाही. 10-10, 15-15 वेळा हेलपाटे घालून अशा डिग्री आणि डिप्लोमा पास झालेल्या मुलांना दरवर्षी आम्ही 1 लाख रुपये पहिल्या वर्षी देणार आहोत, 8,500 रुपये स्टायपंड देणार आहोत, जेणेकरून तो डिग्री डिप्लोमा झाल्यावर नोकरी शोधताना त्याचा बोजा बापावर पडू नये, त्याने स्वतःच्या ताकदीवर हा सगळा प्रवास आणि सगळा त्याला व्यवस्था करावी, म्हणून पहिल्या वर्षी 1 लाख रुपये या डिग्री डिप्लोमा धारकांना देणार आहे. आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहे. जातनिहाय जनगणना करून ज्यांची ज्या समाज जेवढा संख्येनं असेल त्याला न्याय देण्याच्या, आरक्षणाच्या भूमिका देखील आम्ही पुढे आणणार आहोत. आणि त्यामुळं माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, जे मोदींच्या काळात बिघडलं ते सगळं दुरुस्त करणारा आमचा जाहीरनामा आहे. आपण थोडंसं शांत चित्ताने विचार करा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी आघाडीच्या वतीनं या महाराष्ट्रात निवडणुका उभ्या केल्यात. महाराष्ट्रात सगळीकडे गेल्यावर दिसतंय बऱ्यापैकी आमची परिस्थिती आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकदा लढाई जोरात सुरू झाली की भारतीय जनता पक्ष मॅनिप्युलेशन फार करतो. मॅनिप्युलेशन म्हणण्यापेक्षा वेगवेगळे अपक्ष माणसं उभा करतं. या मतदारसंघात एक अपक्ष महाभाग उभे आहे. का? तर बाळ्यामामांची मतं खाण्यासाठी. बाळ्यामामांची मतं खाण्यासाठी जे उभे आहेत ते आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजेत, आणि आपल्या मताचं डायव्हर्शन तिकडं होणार नाही असं बघितलं पाहिजे. ठाणे आणि या सगळ्या भागामध्ये आता वेगवेगळे वक्ते आले असतील, येणार असतील. अलीकडे आमचे मनसेचे नेते देखील महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत. त्यांनी परवा कुठेतरी सांगितलं की मुस्लिम समाजाला फतवा निघालेला आहे आणि म्हणून मी आता हिंदूंचा फतवा काढतो. अरे, हिंदूंची तुम्हाला जबाबदारी कुणी दिली? हिंदू तुमच्या ताब्यात कधी कुणी दिले? अशा टोकाच्या भाषणा हेच आमचं कौतुक फार करायचे. मोदींना प्रचंड विरोध करायचे. आणि यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हटले हे 2 मिनिटं तुम्ही बघा, मग मी माझं भाषण संपवतो. लावा, मी तुम्हाला फार व्हिडिओ. पहिले तर तुम्हाला एक सांगतो, राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो? तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो मानधन घेऊन करतो, हे करता. पहिले तर तुम्हाला एक सांगतो, राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो? तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो मानधन घेऊन करतो, हे करतायत की नाही मला माहित नाही, पण तशी राज ठाकरेंची अवस्था आहे. ते आता केवळ कॉमेंट्री करतायत, ते खेळत नाही आहेत. ही इज अ नॉन प्लेइंग पर्सन. ते रिटायर्ड आहेत. पण ठीक आहे, आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल, म्हणून ते वाजवत आहेत. त्यामुळं काय मनावर घेऊ नका. फडणवीस साहेबांनी सांगितलंय, मी काय बोललेलो नाही. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
आणि यानंतर आपले लाडके उमेदवार आणि उद्याचे आपले खासदार बाळामामा, पण तत्पूर्वी एक जोरदार साथ द्यायची आहे मला. बाळामामा तुम आगे बढ़ो, अरे बाळामामा तुम आगे बढ़ो. माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा, हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय राहुलजी गांधी यांचा, यानंतर बाळामामा. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र आणि या विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संजयजी राऊत साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आमचे नेते जितेंद्रजी आव्हाड साहेब, अल्ताफबाई शेख, विजयभाई बंड्याजी साळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील, पक्षाचे प्रवक्ते महेशजी तपासे साहेब, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्रजी पाटील, ज्येष्ठ विधितज्ञ विचारवंत आसिमजी सरोदे साहेब, शहर प्रमुख सन्माननीय सचिनजी बासरे साहेब, सन्माननीय जिल्हाध्यक्ष सचिनजी पोटे साहेब, संदीपजी देसाई साहेब, उमेशजी बोरगावकर साहेब, कल्याणचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बोडके साहेब, सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, तसेच व्यासपीठावर समोर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, येत्या 20 मे रोजी लोकसभेची निवडणूक आहे. सगळ्या मान्यवरांनी महाराष्ट्रात, देशात बदल का हवा, कशासाठी हवा, याचं सगळं डिटेल्स आपल्यासमोर मांडलेलं आहे. मी या लोकसभा क्षेत्राचा उमेदवार आहे आणि म्हणून साहजिकच कल्याण पश्चिम क्षेत्रातील ज्या काही समस्या असतील, जे काही विषय असतील, ते विषय बोलणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे. खास करून आपण पाहत असाल, कुठल्याही गावात, कुठल्याही नगरात, कुठल्याही शहरात किंवा तालुक्यात जेव्हा आपण प्रवेश करतो आणि त्या प्रवेशावरून असं बोललं जातं की शेतावरून भाताची परीक्षा केली जाते, त्याप्रमाणे त्या प्रवेशद्वाराशी काय आहे हे सगळं बघून त्या शहराची गणना केली जाते. तसं म्हटलं तर कल्याण शहर हे सांस्कृतिक शहर आहे. आपण पाहतात कल्याण डोंबिवली म्हटलं तर लोक एक सांस्कृतिक शहर, एक मध्यमवर्गीयांचं, सुशिक्षित लोकांचं शहर म्हणून पाहिलं जाते. परंतु ह्या कल्याणमध्ये आपण ठाणा मुंबईवरून जेव्हा प्रवेश करता तर पहिल्यांदाच तुम्हाला भेटेल ते डम्पिंग ग्राउंड, आणि त्या डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमध्ये आपल्या सगळ्यांना या कल्याण शहरात प्रवेश करायला लागतो. खरं म्हटलं तर ही खूप मोठी गोष्ट अशी नाही, परंतु नाकर्तेपणामुळं जेही राजकीय नेते आहेत, कपिल पाटीलला तर 10 वर्षात संपूर्ण लोकसभा क्षेत्रात तर बोललोच, परंतु कल्याण पश्चिममध्ये देखील जेव्हा विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की कपिल पाटील फक्त 5 वर्षातून एकदा येतात. 2014ला आले, 2019ला आले आणि आता 2024ला येतील. फक्त 5 वर्षातून एकदा यायचं, लोकांना भूलतापा द्यायच्या, लोकांना आश्वासनं द्यायची, परत 10 वर्ष काहीही काम करायचं नाही, अशा प्रकारचं निष्क्रियपणाचं लक्षण हे कपिल पाटीलनी या जनतेला दाखवून दिलेलं आहे. आपण रेल्वे स्टेशनची अवस्था पाहत असाल,
आज आपण नवी मुंबईला गेलो, तिकडचे रेल्वे स्टेशन पहा. खरोखरच ह्या लोकांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला हवी होती की तुम्ही 3 वर्ष तर कपिल पाटील केंद्रीय मंत्री आहेत, 10 वर्ष सत्तेमधले खासदार आहेत आणि सत्तेतले खासदार असून सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकले नाही. तिसरं महत्त्वाचं गोष्ट, आज ही कल्याण पश्चिममध्ये असं एकही रुग्णालय नाही की जिथं आमच्या सर्वसामान्य लोकांची ट्रीटमेंट होईल, वैद्यकीय सुविधा होईल, असं एकही हॉस्पिटल नाही. खरं म्हटलं तर ही आमची कल्याणकरांची खूप मोठी गरज आहे. आपण पाहतात, जरी ह्या परिसरात मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोक राहत असतील, परंतु आपण जेव्हा टिटवाळा साईडला जातो, तिथे टिटवाळा, मौना, अटाली या भागात, आंबिवली वगैरे भागात खूप मोठा गरीब समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि तिथं अशा प्रकारच्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे. परंतु तशा प्रकारची कुठलीही सुविधा यांनी निर्माण केलेली नाही. अख्ख्या भिवंडी लोकसभेत कुठंही एकही मेडिकल कॉलेज उभारला गेला नाही. आपण पाहत असाल कल्याणमध्ये येताना जी ट्रॅफिकची समस्या आहे, किती मोठी भयंकर ट्रॅफिकची समस्या कल्याणमध्ये येताना देखील आहे आणि कल्याण शहरात देखील आहे. या सर्व गोष्टीसाठी जो रखडलेला एक रिंग रोड आहे, तो रिंग रोड व्हायला पाहिजे. परंतु यांची इच्छाशक्तीच नसल्यामुळं ते रिंग रोडचं काम देखील तसं थांबलेलं आहे. उल्हास नदीची आपण आज अवस्था पाहिली असेल की नदी बोलायला देखील वाईट वाटतं, एकदम गटारगंगा अशी परिस्थिती झालेली आहे. तर ही उल्हास नदी आपण शुद्धीकरण करून जेही कल्याण किंवा भिवंडीचं पाणी असेल, जे त्या नदीत जात असेल, तर त्या नदीचं ते पाणी फिल्ट्रेशन करून जर आपण सोडलं तर आजूबाजूच्या गावांना देखील शेतीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी पाणी वापरता येईल आणि नदीचं देखील शुद्धीकरण होईल. आज आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची देखील एवढी वाईट अवस्था आहे, एवढी दुर्गंधी येते की आपण स्वतः कल्याणवाले हे सगळे अनुभवत आहात. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण उल्हासनगरच्या अगोदर जाताना जी नदी लागतो तिथं नेहमीच वालधुनी नदी, तिथं नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होते. खरं म्हटलं तर या नदीची खोली ही कधीच वाढवायला हवी होती, परंतु ती वाढलेली नाही. अशा प्रकारे अनेक समस्या गेल्या 10 वर्षात जशाच्या तशा या रखडलेल्या आहेत. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना एक आव्हान करेन, खास करून या कल्याण शहराने कपिल पाटील याला 2 वेळा निवडून देण्यात सिंहाचा वाटा या कल्याण शहराचा, या शिवसैनिकाचा आहे. 67,000 मतांचं लीड गेल्या वेळेस कपिल पाटील इथून घेतलं होतं. मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की हेच कपिल पाटील पहिले बोलायचे की मी शिवसेनेच्या जीवावर निवडून आलो, नंतर बोलत नव्हते, पण असू द्या, ते शिवसेनेच्या जीवावर निवडून आले आणि शिवसेनेनेच त्यांना पाडलं. अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन, आज महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं मी निवडणूक लढत आहे. माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. मी आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून शब्द देतो की आपण सर्वांनी एक वेळ मला संधी द्या. मी अनेक वेळा बोललेलं, आजही सांगतो की मला चांगलं समाजसेवेचं काम करायचं आहे, मला कुठलेही पैसे कमवायचे नाहीत आणि मला 5 वर्ष संधी द्या. तुम्हाला अपेक्षित असं काम मी 5 वर्षात करून दाखवेन, एवढं मी आजच्या दिवशी आपल्याला शब्द देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. साहेबांना 1 मिनिट थांबवतोय मी फक्त, प्लीज. शिवसेना कल्याण शहर शाखेचे माननीय विजय बासरे साहेब, माफ करा, सचिनजी बासरे साहेब, विजयजी साळवी साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत एक साहेबांचा सत्कार होतोय. पाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिनजी पोटे साहेब यांच्या मार्फत देखील साहेबांचा सत्कार होतोय. यासोबत राष्ट्रवादीचे माळी साहेब आणि रोकडे साहेब यांच्या वतीने देखील साहेबांचा सत्कार होतोय. खरं तर सत्कार आम्हाला मतदारांचा करायचा आहे, म्हणून आज प्रत्येक नेत्याने इथे सत्कार टाळलेला आहे, पण साहेबांचा सत्कार करणं तेही त्यांच्या गुरुच्या प्रांगणामध्ये, यशवंतराव चव्हाण प्रांगणामध्ये, हे आमचं कर्तव्य आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील, शहराध्यक्ष रोकडे साहेब आणि माळी साहेब. झाले. आणि यानंतर मी ज्यावेळी गोधडीत पहिल्यांदा ट्या केलं त्यावेळी ज्या पवार साहेबांनी विधानसभेत पहिल्यांदा भाषण करून विधानसभा स्तब्ध केली ते महाराष्ट्राचं 60 वर्ष एक झळाळणारं राजकीय सांस्कृतिक सुवर्णपान आणि महाराष्ट्र ज्यांच्या खांद्यावर इतकी वर्ष ज्यांनी पेलेला ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्र काय बोलतो याकडे असतं. तसंच आज देखील केवळ आपणच कान टवकारलेले नाहीत तर अख्खा देश पवार साहेब काय म्हणणार आहेत याकडे लक्ष ठेवून आहे. ते महाराष्ट्राचे जाणते नेते पवार साहेब. जैसे आपण या ठिकाणी विचार ऐकले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते अमिताभ शेख त्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं की ज्येष्ठ कायदे पंडित ॲडव्होकेट असीम सरोदे, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे, सचिन शेटे यांना निवडणुकीला निवडून देण्याच्या संबंधीचा विषय आपला आहे की आम्हा सगळ्यांचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ वयावा आणि उपस्थित बंधू वगैरे बऱ्याच वर्षाच्या नंतर आज मी कल्याणला येतोय. कल्याणला आल्याच्या नंतर अनेक गोष्टी आठवल्या पण एक गोष्ट आठवली आणि जी इतिहासाचा भाग असावी आणि ती म्हणजे स्त्रीचा सन्मान करण्याच्या संबंधीची शिवाजी महाराजांनी जी भूमिका घेतली होती आणि त्यातून इतिहास झाला ती कल्याणच्या सुविधाच्या सुनेचा सन्मान. हा सन्मान केला कुणी? शिवछत्रपती. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले पण 300 वर्ष होऊन गेल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणावर कोणत्या राजाचं स्थान आहे हा प्रश्न विचारला तर एकच नाव येतं, शिवछत्रपतीचं. कारण त्यांनी इतिहास केला. राजे अनेक होऊन गेले मी सांगितलं. म्हणजे देवगिरीचं यादवांचं राज्य असेल, दिल्लीला मोगलांचं राज्य असेल, विजापूरकरांचं राज्य असेल, अनेकांची राज्य होऊन गेली. त्यांच्या नावाची राज्य ओळखली जातात. पण शिवाजी महाराजांचं राज्य, भोसल्यांचं राज्य कधी कुणी म्हणत नाही. रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य, सामान्य माणसाच्या हिताची जपणूक हा एकमेव उद्देश ठेवून
राज्य चालवण्याच्या संबंधीचा इतिहास जरी केला त्या शिवछत्रपतींचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्याचा सगळ्यांचा कुठं ना कुठेही संबंध येतो. आणखी एका गोष्टीची मला आठवण आली की 1967 साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. विधानसभेत नवीन सभासद होतं, वय 26-27 होतं, औत्सुक्य होतं विधानसभेचं, कामकाज पद्धतीचा अभ्यास करायची इच्छा होती. पण त्यावेळेला एक सभासद होते की ज्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर आम्हा त्या काळाच्या तरुणांना विधानसभेचं महत्त्व करायचं आणि विधानसभेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतात या प्रकारचं मार्गदर्शन माझ्यासारख्या नवख्या सभासदांना होत असत. ते कुणाकडून? तर त्या ग्रस्तांचं नाव कृष्णराव धुळो आणि कृष्णराव धुळो हे विरोधी पक्ष नेता होते. ते कल्याणमधून निवडून गेलेले होते आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नाव कल्याणचं वाढवण्याचं काम करणाऱ्या लोकांच्या मालिकेमध्ये कृष्णराव धुळोंचं नाव हे कटाक्षाने घ्यावं लागेल. आज तिचं बदललं आहे. आज लोकसभेच्या निवडणुकीला आपण जवळ निवडणूक जवळ आहे. सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. मध्यंतरी बारामतीला इलेक्शनचा शुभारंभ करायचा होता. आपल्याकडं आपण नारळ फोडतो आणि नारळ फोडायचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. हजारो लोक होते. पण एका कोपऱ्यामध्ये एक तरुण माणूस उभा होता, काही नोट्स घेत होता. मला आश्चर्य होतं, हा कोण माणूस आहे? बाहेरचं दिसतोय, तरुण आहे. कार्यक्रम संपला आणि त्या तरुणाला मी बोलवलं. त्याला विचारलं आप कहाँ से आहे? त्यांनी सांगितलं न्यूयॉर्कवरून आलो. म्हणजे न्यूयॉर्कवरून आला आणि नारळ फोडायच्या कार्यक्रमाला आला. त्यांनी सांगितलं तसं नाही, मी न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या मालकाने माझ्या वर्तमानपत्राने भारताचं निवडणूक हे त्याचा स्टडी करायला आणि त्याचा रिपोर्ट द्यायला मला इथं पाठवलेली आहे. मी त्याला म्हणलं की अमेरिकेच्या लोकांना इथे निवडणुकीचं काय फायदे? मी सांगितलं असं नाही, भारत ही जगातली मोठी लोकशाही आहे, अमेरिकेपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि त्यामुळं जगाला भारताच्या निवडणुकीच्या संबंधीची आस्था आहे आणि औत्सुक्य आहे. म्हणून मी या ठिकाणी आले. सांगायचं तात्पर्य आहे की आपली निवडणूक ही कल्याणपुरती सीमित नाही, ही ठाण्यापुरती सीमित नाही, ती महाराष्ट्रापुरती सीमित नाही. तिच्याबद्दलची आस्था आणि औत्सुक्य जगात जिथं जिथं लोकशाही आहे त्या सगळ्या देशामध्ये आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडं तुम्ही मी सगळ्यांनी अत्यंत गांभीर्यानं बघायला पाहिजे. निवडणुका अनेक झाल्या देशात. 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिली निवडणूक झाली आणि त्यानंतर आजपर्यंत अनेक निवडणुका देशात झाल्या. त्या निवडणुकीच्या मधून अनेक नेते देशाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आले आणि त्यामुळे निवडणूक, नेता, नेतृत्व करणारी व्यक्ती या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज काय दिसतं देशात? नरेंद्र मोदींच्या हातात गेले 10 वर्ष देशाची सत्ता आहे. 10 वर्ष झाली.
कसं राज्य चालवतात. सगळ्या महाराष्ट्रात हल्ली त्यांचं फार फेम आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते येऊन गेले गेल्या 15 दिवसात महिन्यात, आणि आता उद्या परवा परत येणार. मला आठवतं आहे की आम्ही जो कॉलेजमध्ये शिकत होतो पुण्याला, त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंचं भाषण निवडणुकीच्यासाठी झालेलं ऐकलं होतं, इंदिरा गांधींचं ऐकलेलं होतं, राजीव गांधींचं ऐकलेलं होतं. अनेकांची, अनेक नेतृत्वाची भाषणं आम्ही लोकांनी ऐकली. काय असायचं ते भाषण, गेल्या 5 वर्षात काय केलं याचा आढावा, उद्याच्याला देशाच्या समोरचे प्रश्न कोणते याची माहिती, आणि उद्याच्याला देश भक्कम कसा करायचा, तुमचं दुखणं सोडवायचं कसं, या प्रकारचं मार्गदर्शन. साधारणतः प्रधानमंत्र्यांचं भाषण म्हणजे या सगळ्या गोष्टी खुलायच्या. आज काय दिसतंय, आज येतात मुली साहेब, 2 शब्द बोलतात, ज्या गावात गेले असतील त्या गावच्या लोकांची आठवण करणार. सातारला गेले तर सुरुवात करायची, कसे काय हात सातारचं, ते सातारच्या लोकांना कौतुक असायचं. प्रधानमंत्री आपल्या गावाचा उल्लेख करतो आणि मराठी भाषेत करतो, तेवढं घेऊन आणलेलं असायचं. यांनी सुरुवात करतात, पण देशाच्या समोरचे प्रश्न किती वाढतात. आज किती अडचणी आहेत. आज देशाच्या समोरचे प्रश्न याचा विचार करायचा झाला तर समोर देशाच्या सगळ्या सीमांचा विचार हा करण्याची आवश्यकता असते. तुम्हाला लोकांना माहीत असेल की आज काय स्थिती आहे. आज आपल्या देशाच्या चीन आणि भारताच्या सीमेवर 130 किलोमीटरचा पट्टा जो भारताचा होता, आज चीनने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. अरुणाचलसारखा प्रदेश तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर अरुणाचलची सीमा आणि चीनची सीमा जवळ आहे. चीन अरुणाचलच्या सीमेमध्ये घुसला, त्यांनी तिथं नवीन रस्ते केले, त्यांनी लष्कराच्या लोकांना राहण्याच्यासाठी छोटी छोटी घरं बांधली. याचा अर्थ काय, या देशाच्या एका राज्याच्या सीमेवर चीन येऊन घरं बांधतो, रस्ते बांधतो, लष्कराच्यासाठी सुविधा देतो, आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री त्याच्याकडे धुंकूनही बघत नाही. आज तिथं आली, उद्या आणखीन फुलायची. मी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून काही वर्ष काम केले. मी अरुणाचलला गेलो होतो, चीनच्या सीमेवर गेलो होतो, चीनमध्ये गेलो होतो, आणि तिथं या सगळ्या प्रश्नातून मार्ग कसे काढायचे याची आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांशी विचारविनिमय केला. पण आज या महत्त्वाच्या प्रश्नाकडे देशाच्या नेतृत्वाचं लक्ष नाही. अनेक गोष्टी अशा सांगता येतील. शेवटी देशाचं ऐक्य ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आज काही गोष्टी सांगितल्या जातात. आज सांगितलं गेलं, मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की धान्य फुकट द्यायचा निर्णय घेतला. मोदी साहेब सगळीकडे सांगतात धान्य हे फुकट तुम्ही देऊ शकता, पण ते आले कुठे, कुणी आणलं, कुणी कष्ट केले. मला आठवत आहे की मी 10 वर्ष या देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो. मंत्रिपदाची शपथ घेतली आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर एका तासामध्ये एक अधिकारी मला भेटायला आले, एक फाईल घेऊन. यांना आत्ता शपथ घेतली, हे काय फाईल लगेच घेऊन आला. त्यांनी सांगितलं अत्यंत महत्त्वाचा विषय. म्हणजे काय विषय असा होता की या देशाचे गोडाऊन्स आहेत
त्या गोदाम्समध्ये 2 महिने पुरेल एवढं धान्य होतं. 2 महिन्याच्या आत परदेशातलं धान्य आणायचा निकाल घेतला नाही तर या देशामध्ये उपासमार व्हायची शक्यता आहे आणि म्हणून त्याच्यावर सही करा. मी फार अस्वस्थ झालो. मी शेती म्हणते, या देशाच्या शेतीतून धान्य पिकाची जबाबदारी माझ्यावर आणि परदेशातून धान्य आणायचं. या देशाच्या काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी घाम घालतो, कष्ट करतो, धान्य पिकवतो, देशाची गरज भागवते. असं असताना त्या शेतकऱ्याचं कर्तृत्व बाजूला ठेवायचं आणि परदेशातून धान्य आणायचं. मी काही सही केली नाही. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंगांचा ते प्रधानमंत्री होते, त्यांचा मला फोन आला. मला त्यांनी विचारलं, पवार साहब आपके पास कोई फाइल आई है? मैंने कहा हाँ आई है. तो आपने क्लियर की? मैंने नहीं की. आपने देश में कितना अनाज है इसका अंदाज़ा लिया? मैंने लिया. आप इसमें जल्दी से जल्दी क्लियर करो, नहीं तो देश में अनाज नहीं, ऐसी स्थिति हो जाएगी और दंगल होने की संभावना है. ही स्थिती या देशाची होती. पण आम्ही लोकांनी धोरणं बदलली. शेतकऱ्याच्या मालाला उत्तम किंमत दिली. नवीन नवीन जाती आल्या. बियाणं चांगल्या दर्जाचं दिलं. 10 वर्षाच्या या कालावधीच्या नंतर ज्यावेळेला मी या देशाच्या शेती खात्याचं काम सोडलं त्या दिवशी हा देश जगाचा गहू पिकवणारा 1 नंबरचा देश झालेला होता. हा देश जगाचा तांदूळ पिकवणारा 1 नंबरचा देश झाला होता. हा देश भाजीपाला आणि फळं हा पिकवणारा जगाचा 1 नंबरचा देश झालेला होता. हे कसं घडलं? हे काय मी एकट्याने केलेलं आहे. या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि त्यांना कष्ट करण्याच्यासाठी चांगली किंमत मिळेल, खतं औषधं मिळतील, बियाणं मिळेल याची खबरदारी केली. त्यामुळे हे घडू शकतं. आज मोदी जे सांगतात की मी सवन गरीब लोकांना फुकटचं अन्न देतो, ते मोदी देत नाहीत. त्या शेतकऱ्यांनी घाम गाळला, त्यांनी कष्ट केले, त्यांनी उत्पादन वाढवलं. त्यामुळं आज मोदींची ही ताकद झालेली आहे. हे या देशाच्या संबंधीचं. पण मोदींना त्याची फिकर नाही. ते काही या कष्टकरी माणसांच्या हिताची दखल करावी याचा विचार कधी करत नाही. त्यांची प्रत्येक धोरणं बघा. प्रत्येक धोरणं जो करतो त्याचा सन्मान नाही, जो मेहनत करतो त्या मेहनतीची किंमत नाही. यांचं तर एकंदरीत सगळं धोरण टीकाची फळी करणं, जुन्या सरकारवर टीका करणं. आज ते येतात, ठिकठिकाणी जातात आणि टीका कुणाच्या करतात? टीका करतात व शहाजादे आए हैं. कोण शहाजादे? शहाजादे म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी याची तवारी करतात. कशासाठी तवारी करतात? राहुल गांधींनी एक काम हातामध्ये घेतलं. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 7 देशामध्ये पदयात्रा काढली. 7 रस्त्यांनी जाताना लोकांना भेटले, त्यांचं सुखदुःख समजून घेतलं आणि या देशाच्या समोरचे प्रश्न सोडवण्याचा उद्या अधिकार आला तर ते प्रश्न नीट समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी पदयात्रा होती. पण त्याची चिंगालची, त्यांच्या कुटुंबियाची चिंगालची. राहुल गांधींच्या कुटुंबियाचं या देशाला काही योगदान नव्हतं. राहुल गांधींचे वडील, त्यांची काय स्थिती झाली? राजीव गांधींची हत्या झाली. आपण पाहिलं. या देशामध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं. राजीव गांधींच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी
देशाच्या गरिबीचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. पाकिस्तान वस्तुवादपणानं वागतं म्हणल्याच्या नंतर एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेशची निर्मिती केली आणि जगाला भारताची ताकद काय हे दाखवण्याचं ऐतिहासिक काम इंदिरा गांधींनी केलं. त्या इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधींचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य आंदोलनामध्ये 13 वर्ष तुरुंगामध्ये होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याला लोकशाहीच्या माध्यमातून अर्थ मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इतकं मोठं योगदान गांधी नेहरू कुटुंबाचं असेल, त्यांनी केलं, त्याचं कर्तृत्व मान्य केलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. व आज नरेंद्र मोदी या देशाच्यासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या या कुटुंबियांचा सन्मान करण्याचं सोडत, पण त्याची टिंगल चवावी हे करण्याच्या उद्देशाचा विचार करतो. लोकशाहीवर यांचा विश्वास किती आहे याची शंका आज माझ्या सरकारला नाही तर आपल्या सगळ्यांना सुद्धा आहे. किती उदाहरणं देत आहेत. इथं संजय राऊत येऊन गेले, त्यांचं भाषण झालं. शिवसेनेचे ते नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत. कधी काही त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली. परिणाम काय झाला? त्यांना अटक केली, 6 महिने तुरुंगामध्ये ठेवले. वर्तमानपत्राचा संपादक त्याचा लेखणीचा अधिकार आहे, काय लिहावं याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ते नाही पसंत होईल तर वाचू नका, पण त्यांनी लिहिलं म्हणजे 6 महिने तुरुंगाचा कसं? महाराष्ट्रामध्ये आपले अनिल देशमुख हे मंत्री होते आणि हे मंत्री असताना त्यांच्यावर कोणताही आरोप केला. त्या आरोपाच्या संबंधी सविस्तर चौकशी करण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यांचं धोरण मोदी साहेबांच्या धोरणात टीका करण्याचं होतं. ही अनिल देशमुखांची एक छोटी केस मोदींच्या नजरेसमोर आली. त्यांच्या सरकारने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अटक केली आणि 10 महिने तुरुंगामध्ये ठेवलं. राज्याच्या गृहमंत्र्याला किती उदाहरणं सांगता येईल. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. तिथला मुख्यमंत्री आदिवासी आहे. आदिवासींच्या कामाकडं मोदी साहेबांचं लक्ष नाही याच्याबद्दल त्यांनी टीका टिप्पणी केली. त्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. झारखंडचा मुख्यमंत्री आज उशिरा सुद्धा तुरुंगात आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, अतिशय चांगलं काम करणारा मुख्यमंत्री, अतिशय चांगली आरोग्यसेवा आपल्या राज्यामध्ये जनतेच्यासाठी त्यांनी तयार केली. अतिशय उत्तम शैक्षणिक सुविधा आपल्या नव्या पिढीला त्यांनी दिल्या. केंद्र सरकार दिल्लीच्या भ्रष्टाचाराकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही याच्याबद्दल त्यांनी केंद्रावर टीका केली तर केजरीवालना अटक केली. केजरीवाल जसा IAS अधिकारी असतो तसा इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस नावाची एक संस्था आहे केंद्र सरकारची, त्या विभागाचा आधी अधिकारी होता. 3दा निवडून दिलेल्या लोकांनी दिल्लीच्या त्यांना राज्य चांगलं चालवलं, स्वच्छ कारभार, केवळ निवडींचा टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. आपलं भाग्य काल त्यांना सुप्रीम कोर्टाने सोडलं. या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की आजचे हे राज्यकर्ते लोकशाहीच्या माध्यमातून जात नाही. संसदीय लोकशाहीबद्दल हिची या देशाला गरज आहे. आणि एखादा राज्यकर्ता लोकशाहीवर विश्वास ठेवणार नसला तर हळूहळू हा तो देश हुकुमशाहीच्याकडे जातो. आणि आजची मोदींची पावलं ही हुकुमशाहीच्या रस्त्याने जाणार याची नोंद तुम्ही मी सगळ्यांनी घेतली पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ला, अनेकांनी आयुष्याची उलटणीचा काळ दिला. त्या सगळ्यांच्या त्यागातून, त्यांच्या कष्टातून
हा देश स्वतंत्र झाला, त्या स्वातंत्र्यावर आज जर कुणी गदा आणत असेल तर तुम्हाला मला जागं व्हावं लागेल आणि त्या प्रवृत्तीचा पराभव करायचा निर्णय हा उद्या आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. मला आनंद आहे की आज या ठिकाणी सुरेश वाटेंच्या उर्फ बाळा मावासारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत पाठवण्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या सोबत सादर केला. मतांचा विक्रम करा, त्यांना निवडून द्या. मी तुम्हाला खात्री देतो त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवल्याच्या नंतर कल्याण काय, ठाणे काय, भिवंडी काय या भागातल्या लोकांचं उत्तम काम करणारा प्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक हा संबंध देशात होईल या प्रकारची काळजी आम्ही घेऊ. मी स्वतः पार्लमेंटचा मेंबर अजून 2 वर्ष आहे. माझ्यासारख्याची पूर्ण मदत ते पार्लमेंटमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी राहील, त्यांच्या पाठीशी राहील आणि कल्याण या भागाचे जे ते प्रश्नांची त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी आणि माझे जे सहकारी असतील आमच्या सगळ्यांची साथ त्यांना राहील हा विश्वास त्यांना आणि तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपत. सभेची सांगता राष्ट्रगीतानं होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. परेड सावधान. वंदे हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं.